चला तर मग. Hello everyone, this is KB and welcome to the new video. Today we are going to भंडारदरा. आज सौरभचा बर्थडे पण आहे आणि त्याने त्याचा बर्थडे त्याच्या आवडत्या ठिकाणी आणि त्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्यात आजचा पूर्ण दिवस जायचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच आम्ही आज निघालोय भंडारदरा एक्सप्लोर करायला. घरून कल्याणपर्यंत ट्रेनने आलो. कल्याण स्टेशनपासून पत्रीपुलापर्यंत रिक्षाने आलो आणि आता सौरभसाठी वेट करतोय. लेट्स सी कधी येतोय. बराच वेळ झाला मी वाट बघतोय पण मे बी ट्रॅफिक असल्यामुळे सौरभला यायला उशीर होतो. तो बराच वेळ वाट बघितल्यावरती म्हणजे फायनली आपली टीम आलेली आहे आणि निघूयात. चला तुझ्या हार्दिक शुभेच्छा मित्रा. स्वदेश. आम्ही जिम केल्यावर एवढं घाम येत नाही एवढं ट्रॅफिक. अरे मग आपला नवीन मित्र सौरभ. अरे परत एकदा सौरभ. सौरभ स्कोअर झालेला. भंडारदरा म्हटलं की निसर्ग सौंदर्याचा एक अद्भुत डेस्टिनेशन आहे. भंडारदरा हे इगतपुरी जवळ येतं आणि ते अहमदनगर जिल्ह्यात येतं. भंडारदरा डॅमच्या जवळच फिरता येतील अशी खूप ठिकाणं आहेत. जसं की फिरता येतील अशी खूप ठिकाणं आहेत. फोर्ट्स आहेत आजूबाजूला आणि पावसाळ्यात खूप सारे वॉटरफॉल्स असतात. त्याचप्रमाणे भंडारदरामध्ये सगळ्यात जास्त मेन्शन केलेली गोष्ट म्हणजे इथे काजवे खूप दिसतात आणि त्याचसाठी आज आम्ही काजवा फेस्टिवलला आलो आहे. आता आम्ही येऊन पोचलोय शहापूरला. शहापूरच्या पुढे आलोय थोडं आणि हॉल्ट घेतलाय. आमचे मुली तुला माहिती आहेत कसे देतात. जाऊ दे आता. अरे ऑड मॅन आउट होते ना. तू भाई फिटनेस ब्रेक आहे ना. जेवणासाठी मॅगी पण कुठे मिळत नाहीये. आपल्यासारखे किराणा स्टोर इथे नाहीये. हायवेला थांबतोय.
काय माहिती तिथं असेल का, बघूया तिथे आहे का एकदा. दादा मॅगी आहे का? ए किती? 6 द्या ना. तो बोलतोय बघ कोणाला, तुला खाणार कोण जास्त? हे चुकीचं आहे तुझं. आपल्याला पाणी पण रिफिल करायला लागेल ना सगळ्यांना. भेळ करूया ना आपण तिथे. मग स्वद्या सगळे फॅन्सी बिस्किट खातोय आपण ना. क्रीम चिप्स पण घेतली, क्रीम अँड ओनियन. मग मी तेच बोलतोय रे. कांदा आहे का? कांदा आपल्याकडे आहे ना. मग घे एक भेळ. चल. कुठली रे? अस्सळ भेळ. पवार बंधू अस्सळ नाशिकची भेळ आहे. बेल भत्ता म्हणतो ते मला. भेळ विनीतने ओके भाई. विनीत नाशिकचा. नाशिक फ्रॉम नाशिक. ईश्वर निंबूच घेतलाय तू पण. आणि मी परत एकदा निघालोय. चला गणपती बाप्पा. हार मानला नाही शेवटी. लिंबू घ्यायला आलाच तो कुठे ना कुठे. किती 2 बस का ना आपल्याला? काय आता का प्रत्येकाला एक घेतो? देऊ का रे? 2 बास झाले. तुला कधी करणे करायचं नाही. घे 21 धारेवाला घेतो का? अरे घे ना 2. तरी पण बघ तो ऐकत नाही. आता काय टोमॅटो पण पाहिजे का? मावशी टोमॅटो द्याव. अरे बा. यस. वांगा घेतो का? वांगा बटाटो घाल, वांगा घाल मॅगी मध्ये. शेवगा शेंगा टाक. आता पुढे भेटलं तर घेणारच का? ठीक आहे चलो. लेट्स गो. काय बोलतो? तू जरा हे कर ना, हळू घे. नाही चल. तू मारायचं आपल्याला उडून. गडबड नाही ना. आपण पाटबंधार डॅम आहे. दरवाजे बिरवाजे हळू हळू. पोचलोय चेक पॉइंटला. इथून पुढे जायचंय. या साईडला पण आहे. आपण इथूनच तर जाऊन आलो ना. आता आपण या साईडला जाऊन आलो. आपण ह्या तपासणीला जाऊन आलो. हा आपण चेक पॉइंटला जाऊन आलो. त्या चेक पॉइंट वरून तिकडे पण जाऊ शकत होतो आपण, अमृतेश्वर कडे. तिकडे पण जाऊ शकतो. म्हणजे कसा विषय, डॅमच्या साईडला आहे ना पूर्ण. दोन्ही साईडला आपण बघू शकतो. तिकडे रस्ता आहे, चेक पॉइंट आहे. हा जाऊ शकतो. हा मग तिथे पण आपल्याला तशी पण पावती पाडायला लागली असती. कोल्हापूरकरांना एवढी सभ्य भाषा सोबत नाही. कोल्हापूरकरांना एवढी सभ्य भाषा सोबत नाही. कसं असतं, जसा देश तसा वेश. इकडे जास्त काढून दिसते. इकडे जास्त दिसतात. आणि आज मोठं त्याचं फेस्टिवल चालू आहे ना, लवाडवाडीला. फेस्टिवल बघायला चांगलं. म्हणजे आदिवासी हा 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 ते पण आहे का? ठीक आहे चालेल. मग आता तिकडेच जातो. तुमचं नाव सांगितलं तर देतील ना ते? ओके ठीक आहे चालेल चालेल. थँक्यू. चल आपण जाऊया. चल लेट्स सी. माहिती तर सगळी घेतली आहे. आता फोटो काढलाय मी.
काजवे, कृत्रिम काजवे. आम्हाला चकवा लागलाय काय कळत नाही. 3 वेळा मुर्शेद आले. मुर्शेद संपले की नाही ते सोडून हे दुसरेच काजवे जास्त दिसायला लागले. पांजरे पांजरे एक गाव किती वेळा येत आहे मलाच काय कळत नाही. एक हे दुसरेच काजवे जास्त दिसायला लागलेत रे. एका ठिकाणी गाड्या पार्क करून थांबलं तर काजवे बघायला जायचा विचार आहे. काजवा दिसला का? सगळ्यात मोठा काजवा दिसला. चलो लेट्स गो. सौरभ तुझा मित्र एक दोन दिवशी त्या दिसले होते ते कुठं होते जास्त त्या झाडावर दिसले. माझ्या डोळ्यांना दिसतायत हे, पण काय माहिती कॅमेऱ्यात दिसतायत की नाही. ते बघ तिकडे त्या साईडला दिसतंय का? त्या साईडला बघूया. लाईट बंद कर. लाईट कशाला पाहिजे? आपण आलोय ना काजवे बघायला. कुठे गेला सध्या? दिसतंय का? दिसत असेल का याच्यात? फोटो काढायला गेला. आंबन फाटा घाटघर घाटना देवी पुढे पोचलं तर नाहीये. लेट्स सी. फायनली डेस्टिनेशन पण लवळवाडीला पोचतोय. काजवा फेस्टिवलचा इथे कार्यक्रम आहे. फायनली लवळवाडीला पोचलोय. इथे काजवा फेस्टिवलचा कार्यक्रम आहे. जाऊन बघूया. गर्दी तर खूप आहे. गर्दी यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादाला विनंती आहे की आपण या ठिकाणावरती पाण्याचा नावाचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी कमिटीच्या वतीनं सोमनाथ शेकडे हे सन्मान करत आहेत. त्याचबरोबर संतपूरचे सरपंच एकनाथ दादा यांचाही या ठिकाणी सन्मान होतो. कृपा करून आपण डिझायनर जास्त वेळ थांबणे ऑफिस मध्ये ही त्यांची ओळख आहे. त्याच्याबद्दल खूप फेमस आहे. नंतर मेवाचे जास्त सुट्टे घेणारे या ठिकाणी यांचाही या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी तयारी करते का?
त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानपण आहोत त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भावी आयुष्यात आपण काहीतरी बनताना बघू. आणि मी अजिबात फेमस नसलेला बदलापूरचा युट्यूबर. हा बदलापूरचा सस्ता युट्यूबर. तसं नाही रे, तसं सगळं जास्त. आवाज काढणार कुत्र्याचा, त्याच्यानंतर आवाज काढणार मांजरीचा. धन्यवाद. बसून आहे मी सांगितलं. मी मॅच करू शकतो रे त्यांना, मला असं वाटतं. नको बाबा, एवढं नाही, पण मजा येते. हा, जरा लवकर सुरुवात करायची. त्याला नाही चान्स देत. पोलीस विभाग अधिकारी, नाशिक जिल्हा, त्याचबरोबर अकोले तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी यांचं या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले आहेत. त्यांचा आमच्या लव्हाळवाडी आयोजक, काजवा महोत्सव आयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन, सहर्ष स्वागत. या ठिकाणी आलेले जे अधिकारी वर्ग आहे त्यांनाही या ठिकाणी व्यासपीठावरती हजर करायचं आहे आणि स्थानपण व्हायचं आहे. ग्रँड एक्झिट आहे.
ग्रँड आपले एक भरपूर चांगले बॉय ज्याच्या बड्डे निमित्त हा कार्यक्रम ठेवला आहे. सौरभच्या बड्डे निमित्त हा सगळा कार्यक्रम ठेवलेला आहे. धन्यवाद. सौरभचा आता पूर्ण एक आपलं वेळ आहे. फक्त सौरभचा एक डान्स थोडा त्यामुळे लोकांना जे खंत लागून गेलेलं आहे त्याची पोकळी निर्माण आपलं ती भरून काढणं एक अशक्य आहे. सर्व समर्थकांना माझा ज्युनियर जॅक्सन म्हणून त्याची ओळख होती. बर्थडे बोलला की माझ्या सर्व समर्थकांना म्हणजे खूप प्रेम एवढंच तर राहिलंय. बाकी सगळं भेटलंय. खूप मला दाखवून दिले. कार्यक्रम पुढच्या वाटेला सही रे काहीतरीच शब्दों में बयां नहीं कर सकता इस सीन को मैं. काजवे बघायला आलोय आम्ही. एक अविस्मरणीय असं क्षण आहे. मला नाही माहिती व्हिडिओत कितपत दिसतंय कितपत नाही, पण समोरून जो व्ह्यू आहे उसको शब्दों में नहीं बयां कर सकता. मी इथं बसून फक्त बघण्याचा आनंद घेतोय. हे लोक पण फोटोज काढतायत माझ्यासाठीच. थोडा वेळ झोपलोय काजवे बघण्यासाठी. झोपून आनंद घेतो. हे सुख परत भेटणार नाही. हा जो व्ह्यू आहे तो परत होणार आहे. प्रत्येकाच्या नशिबात नाहीये. जेवायची आणि झोपायची सोय करायला चाललोय. जेवण कुठे भेटेल असं वाटत नाहीये. मॅगीच बनवून खायला लागेल. वेलकम टू भंडारदारा. बघ अंडा पोचून बनवतो. सौरभला बघ, सौरभ शेफ झालाय आमचा. मास्टर शेफ सौरभ जी. काल असली बरे बघून कोळंबी फ्राय केली. अरे यार, मला पण जेवायला बोलवा रे कधी. मला मी पण भाग्यवान हो, ठरू दे तरी त्याच्या हातचं जेवायला. कोणाला नाही आता. एक तर रूममेट्स नाही डायरेक्ट बायको. एवढं दोघांनाच खाऊ घालणार हातायचं त्याच्या. बाकी कोणाला नाही. स्पेशल शेफ आहे संजीव कुमार कडे ट्रेनिंग घेऊन आला. आता सॉल्ट बेन शिकवलं असेल. द सॉल्ट बे टाकतो का तसं सेम टाकतोय. पूर्ण असं कोपऱ्यावरून पडून. फायनली बरंच शोधल्यानंतर काय भेटलंय रे आपल्याला. अंडा भुर्जी. तिथे मॅगी दिसते मला. मॅगी आपली ऑर्डर नाही, ते दुसऱ्यांचं खायचं नाही. इधर काय दुसऱ्यांचं ऑर्डर आहे. तिथे चहा आहे. आपण काय घेणार आहे. आपण सांगितलं मस्त की अंडा भुर्जी 4 डबल अंडा भुर्जी. अजून ऑमलेट सांग ना बाबा. तू तुम्हाला हुकुम सर राखवतो. तुम्ही सांगा. नाही बर्थडे वरची काय विषय. केक नाही भेटला बस. तुम्ही बिल देणार म्हटलं तुम्ही सांगा. केक भेटला नाही बस, दुसरं काय ना. कोणाची काय होतं आकांताने वाट बघताना सौरभ पहिल्यांदा तो पण मी बघतोय असा. सौरभ पूर्ण असं झालं. सौरभनं बर्थडे साजरा केला. त्याच्या ज्याला जे आवडते तो पूर्ण दिवस त्याने त्याच्यामध्ये. हा त्याच्यासाठी डेडिकेटली ती लहानपणी खायचो. आता ती भेटली आहे. लहान आहेत अजून लग्न नाही. तर स्वदेशने भाई काय होतं त्याला हे केलंय. काय केलं मी. भूक लागली आता. स्वद्या भाई एकदम फॅन्सी बिस्किट खातो आपण. ते रिव्हर्स वाला खाल्लंय का तू. उलट जिमजॅम आलंय.
क्रीम बाहेर असते. अरे भारी आहे भाई ते. एवढं अजून प्रोग्रेस आपल्यापर्यंत नाही पोचले का? एकदा खाय चालू केलं म्हणजे असं वाटत नाही अर्ध ठेवावं बिवावं काय. सौरभच्या बर्थडे निमित्त अंडा ऑमलेट कापणार आहे तो आज. सौरभ कटकर मी दूध आणूस. हॅपी बर्थडे. झालं ना रे 12 वाजून गेले आता काय हॅपी बर्थडे. सध्या भरव ना तू. सध्या तू त्याला भरवायला पाहिजे सध्या. असं तू हे करतो ना. आता खुंडस मी पण नाही बरोबर. पण हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. त्याला घे भाऊ त्यांच्या पाया पडा. 1 वर्षात मोठे झाले जाऊन. सकाळी फोन बिन येऊन गेला. कधी का नाही अडकलं लग्न. सकाळी फोन येऊन गेला. मग खरं सांग. सकाळी जसं फोन आला भावाला तसं जो काय चेहरा खुशी अशी झळकू लागली. खतरनाक. लगेच प्लॅन करायला लागला. सोडू कुठे जाऊ आपण. कळसुबाईला जाऊ. आपलं कुठे भंडारदराला जाऊ का कुठे नाशिकला जाऊ. नाशिकला जाऊ असं म्हणत होता. काय माहित का मला काय माहित नाही. नाशिकचे आशिक असतात रे. नाशिक जशी काय खास नात आहे. काय मागवलंय? ऑमलेट आणि ब्रेड. खावा ना मित्रांनो. काल असतंय काय खायचं नाही का लागत नाही भाऊ. सौरभला तू बघा. मला पण भाई खाऊ दे जरा. मला पण जरा काय होतं त्याला होऊ दे जरा. मास्टर शेफचा जज होतो आता. असंच पकड. खाणं कसं खातोय सुद्धा रेकॉर्ड करूया. इहू वा. जे भूक लागली काय अंडा बनवून आला. भूक लागल्यावर एक नंबरच लागतो. मावशी एक काम करा. गोड नको मित्रा. चला करा सुरुवात आता. त्याच्यावरून पण भांडणं झालं. बर्थडे बॉयला तयारीच्या. बर्थडे बॉय बसला टेबलावर. कंट्रोल हे मी टाकणार पण. स्वदेशच्या विश्वर की आपण काय सौरभच्या विश्वर बोलूया का. मॅगी आली. मॅगी हा बर्थडे बॉयचा पहिला मान. ओ भाई ओ भाई थांब जरा थांब. दे रिएक्शन दे. रिव्ह्यू दे. रिव्ह्यू माझ्या एवढी भारी नाही बनवली असं बोलतोय. मास्टर शेफ सौरभ जी. ठीक आहे लेट्स बिगिन. फायनली डॅमच्या साईडला तर पोहोचलोय. पण कॅम्पिंग साठी जागा मोठा टास्क सगळ्यात बाकी आहे. तुम्ही इथे थांबा. आम्ही जाऊन आलो. चालत आपण पॉइंट तर भारीच आहे आणि जागा पण मस्त वाटली. ते नाही इथे नाही मला नाही वाटत. कारण की ही मला एक जरा बघ ना एक प्रॉपर ह्याच्या बाजूला दिसते. कॅम्पिंग तिकडे आणि तिकडे दिसतंय. फायनली टेंट लावून झालेला आहे आणि आता झोपायचं ट्राय करतोय. सौरभाचं बघू. स्वदेश तर कन्फर्म झोपणार आहे. सौरभचं एक डाऊट आहे की झोपेल की नाही. सौरभला तर अंगाई किती म्हणायला लागला. गोट्यामध्ये नाही त्याचे अजून थँक्यूचे मेसेज पाठवायचे बाकी आहेत ना. त्यामुळे ते. दिस इज फॉर day 1. Day 2 we will continue for tomorrow in a second video. Till then stay tuned and thank you for watching.